सुजाता मस्तानी. एकदम असं FSला आल्यासारखी फिलिंग झाली. फक्त एवढंच हे इथे सगळे मराठी दुकानदार दिसत आहेत. बर्गर किंग. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वारी निघाले, वारी. दुर्ब कसला निघतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळच्या वाजले 7:35 आणि आता आपण चाललो आहे पुणे. ही आहे आपली आजची राईड, किया सेल्टॉस. एक्सप्रेसवेचा टोल, ह्याच लोकांना हसायचो मी आणि आज मी टोललाच उभा आहे. आपण आता पुण्यामध्ये एंटर करूच थोड्या वेळातच आणि आता वाजलेत 8:48. एक्सप्रेसवेने आल्यामुळे आपल्याला कळालंच नाही की आपण किती लवकर पुण्यामध्ये एंटर करून जातो. व्ह्यूज जे दिसतात एक्सप्रेसवेने, जे नदी वाहताना दिसते, धबधबे छोटे छोटेसे दिसतात. हा एक्सपिरियन्स पण खूप भारी आहे. पुण्यामध्ये पोहोचलो आम्ही. आता फूड कोर्टला गाडी थांबवली आहे. श्री गुरु दत्त तिथे आम्ही थांबलो आहे. गाडी वगैरे पार्क केली आहे. तो एक्सप्रेसवे. मॅगडीमध्ये जायचा विचार झालेला पण मॅगडीमध्ये गेलो नाही, कारण की मॅगडीमध्ये कोणाला बर्गर वगैरे खायची इच्छा नव्हती. श्री दत्त. भारत पेट्रोलियम आहे ना, त्याच्या इथे हा आहे. मेन म्हणजे 2 आहेत इथे असे एक्सप्रेसवेला स्टॉप फूड कोर्ट्स. तर पहिला जो आहे तिथे ST वगैरे थांबते तिथे, त्याच्या पुढे ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम इथे आलो आहे. मला पण आयडिया नव्हती की एवढा भारी फूड कोर्ट पण आहे तिकडे का. आणि मग आता पोरांना इथे जायचं आहे. लक्झरी चॉकलेट. पुणे पुणे पुणे. बाप्पा दगडूशेठला जाण्यासाठी आम्ही आता इथे आलो. आता जवळच ही पार्किंग आहे बघा. आता ही गाडी इथे लावतोय. तो 3rd फ्लोअरला पार्किंग आहे. सगळं फुल आहे. जाम गर्दी होती. येताना आम्ही दगडूशेठचं बघितलं, जाम गर्दी होती. आणखी काय आता आलोच आहे दर्शनासाठी. तर घे मागे, घे घे घे, काय नाही, जाऊ दे. बस सरळ कर आणि लाव, सरळ करून लाव. जाऊ दे, पाठी गेली तरी अजून आहे. अजून आता चाललंय आपण दगडूशेठच्या दर्शनाला. हे बघा, हे मंडी आहे, मंडी मार्केट. हे बघा, ही सगळी तुळशी बाग आहे इकडे. हे आपल्याला इकडे जायचं आहे मंदिरात. नमस्कार. त्यांनी आता बॅग ठेवण्याचं जे ना बदललं आहे, ते पाठीमागे गेलं आहे. पहिले इथे होतं मंदिराच्या इथे. आता पूर्ण शेड वगैरे केलं आणि तिथेच वॉशरूमसुद्धा केलेलं आहे त्यांनी. चांगली सोय केली आणि काय अगदी 5 मिनटात दर्शन झालं आमचं. इथून बघितल्यावर एवढी गर्दी वाटते पण तेवढी गर्दी नाही आहे आतमध्ये. हे आढळून लोकांनी बाहेरच एवढी का गर्दी केली. दर्शन तर 2 मिनटाच्या आत होतं. आता आम्ही टाकलं सुजाता मस्तानीचं लोकेशन. हे बघा, 11 मिनटं वॉकिंग आहे मंदिरापासून. मी म्हटलं जर आता तिकडे जायचंच आहे, गाडी ऑलरेडी पार्किंगमध्ये लावली आहे, पेड पार्किंग, तर राहू दे तिथे, आपण वॉक करूनच सगळं करूया. शनिवार वाडा करायचा होता पण ते काय तिथे गर्दी होती आणि पावसामुळे काय मजा नाही येणार, तर ते नाही करणार. पण आता सुजाता मस्तानीला जाऊ, मग तिथून इथे येऊन बर्गर खाऊ आणि कल्टिंग लोणावळ्याला पण जायचं आहे. दगडूशेठपासून 11 मिनटं वॉकिंग सुजाता मस्तानी. 9 मिनटं राहिल्यात अजून वॉकिंग. आज पुण्याला यायचा प्लॅन झाला. पहिला प्लॅन आमचा लोणावळ्याला जायचा होता बाईकने, बट अनफॉर्च्युनेटली माझा जो रेनकोट होता जो काल येणार होता त्याची डिलिव्हरी एक्सटेंड झाली आणि तो आता येणार आहे उद्या. तर म्हटलं मग आता सॅटर्डे वायाला जाईल, तर
म्हटलं की चला कारने तर कारने, मग कारने आलो आहे आम्ही आता आणि पुणे एक्सप्लोअर करूया आता. आणि मला मिसिंग लिंकसुद्धा बघायचं होतं, तर येताना मस्त मिसिंग लिंकने आलो आणि आता आहोत पुण्यामध्ये. दगडूशेठचं दर्शन झालं. आता सुजाता मस्तानी इथे खाऊ, त्याच्यानंतर कॅम्बर्गरला जाण्याचा सुद्धा विचार चालू आहे. पुणे मला आताच माझ्या भावाचा कॉल आलेला की मुंबईमध्ये खूप जास्त पाऊस पडतो आणि इथे पुण्यामध्ये तर बिलकुल म्हणजे खूप कमी आहे. मिनिमम फक्त रिमझिम चालू आहे. छत्रीमध्येच हवा करू शकतो. तर काय विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. हे येऊ का पाया पडून? चल ना येऊ 2 मिनटात पाया पडून. लक्ष विसर. असं वाड्यासारखंच आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. श्री लिंबराज महाराज देवस्थान. असंच सुजाता मस्तानीला जाता जाता रस्त्यामध्ये दिसलं. आणि हे पण बघा काय वाव, काय भारी वाटतं. विश्रामबाग वाडा. आफ्टर लॉंग वॉक आपण आलो. नाही बंद नाही, चल चला ना. लकीली मला माहिती होतं की इथे सुद्धा त्यांचा एक आउटलेट आहे समोर, जो चालू असतो. सुजाता मस्तानी एक नंबर टेस्ट आहे भाई, एक नंबर. डन भाई, मस्तानी खाल्ली, मस्त लागली. या उन्हाळ्यात मला काही यायला जमलं नाही पुण्याला, बट आत्ता खाल्ली मस्तानी, मजा आली. थोडी म्हणजे आमरस जे असतं ना एकदम घट्ट आंब्याचा तसा लागते, पण तिला म्हणजे की वेगळा फ्लेवर आहे. आणि आईस्क्रीम टाकल्याने चव तर एकदम खतरनाक आली एनहान्स होते. भारी मजा तर आली. आता जाणार आम्ही इथून कार पार्किंगला, कारण की कॅम्बर्गर जो आहे इथून खूप लांब आहे. थांब भाई थांब, चालू नाही होते गाडी, थांब. कसला वाहन देतोय तो बुलेटवाल्याची बुलेट चालू होत नव्हती, तो हॉर्न बघ कसला देत होता. आईच्या गाडी. मी आता इथे आलो माझ्या फॅमिलीसोबतच. माझे सिस्टर्स आहेत दोन्ही आणि एक मित्र आहे आमचा. आता इथून कॅम्बर्गरला जाणार. कॅम्बर्गर जो आहे इथून 17 मिनटं लांब आहे बाय कार आणि 30 मिनिट्स बाय वॉकिंग. तर आम्ही आता ठरवलं इथून जाणार कार पार्किंगला. कार पार्किंगमधून कार काढून कॅम्बर्गरवरून डायरेक्टली लोणावळा. जसं काय बेकार पाऊस चालला आहे बघा, त्याची पॅन्ट भिजली आहे माझी खाली. गाडीमध्ये येण्याचं हेच असतं की बॅग वगैरेची काही टेन्शन नाही, काहीच नाही. मी उचलला कॅमेरा, एक छत्री घेतली आणि चलो ब्रो एकदम. हेच जर बाईकवरती असतो तर आता रेनकोट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आणि ज्याच्यामध्ये वेगळी मजा आहे. मी असं नाही बोलत आहे की काही वाईट आहे म्हणून. पण शनिवारी आज मारुतीचं दर्शन. जय हनुमान ज्ञान सागर. इथे अशी काहीतरी हालत झाली असती आपली, रेनकोट असता. गाडीमध्ये फिरण्याची मजा वेगळी आहे. पण आता ह्या पावसाळ्यात रेनकोट घातला आणि एकदम गोप्रो वगैरे लावून मी बाईकवर चाललो, किती मस्त वाटलं असतं. गार भलेही आतमध्ये रेनकोट जास्त गरम झालं असतं, बट फिलिंग तर अशी एकदम मस्त आली असते. मार्केट, थोड्या पावसात पण लोक मार्केट एक्सप्लोअर करतात. बिना छत्रीचं एकदम असं FSला आल्यासारखी फिलिंग झाली. फक्त एवढंच हे की इथे सगळे मराठी दुकानदार दिसत आहेत मला. का तुम्हाला लेडीज जीन्स वगैरे बघायचे का? भाई FS भाई 200 में भाई 200 भाई. ह्या पावसापेक्षा जास्त इकडचं साईडचं पाणी पडतं नाही याचं, त्याने जास्त दिलं आहे बघा. हे बघा हे पाणी, त्याची पॅन्ट खाली ओली गणपती बाप्पा. देवपूजेचं सामान वगैरे भेटतं सगळं इथे. फ्रूट मार्केट आहे सगळं. डील फेमस झाली नाही की पुण्यामध्ये एका मंडई, भाजी मंडईच्या खाली मंदिर आहे, तर ते इथेच आहे. आता बंद आहे त्याच्यामुळे आम्ही नाही जात. आता सध्या आम्ही आलो आहे. आता इथे पार्किंग इथे, तर गाडी घेऊन इथून आम्ही जाऊ कॅम्बर्गर. पार्किंगमध्ये गाडी लावली आहे कुठे एक्झॅक्ट तेच माहिती नाही आम्हाला. शोधतो आता, विसरलेलं आहे बघ इथे रे. हे बघ ही समोर भेटली.
2 मजल्यावरती चढून खाली आलो. दुसऱ्या मजल्यावरतीच आहे. कार्डिओ करवलाय चांगला खाल्ल्यावरती. आता जिरलंय तरी आपल्याला ना बर्गर किंगला बर्गर खाण्यासाठी. मला असं वाटतं मी दुसरी मस्तानी खाल्ली आहे. मस्तानी वेगळी असते. अरे काय नाही, हेच असतं मस्तानी. काय नाही, मी खाल्ली आहे तू दुसरी ते वाटी. फालुदा खाल्ला असेल फालतू. आलो आपण आता कॅम्प बर्गरला. पण इथे गाडी पार्क करतो एकदा. प्राथमिक मराठी शाळा बर्गर किंग. एक ग्राउंड फ्लोअर आहे आणि वरती पण आहे. थांब बाई एकच मिनिट. सगळेच घे ना. दे बरं. थांब नाही बाबा, काय कधी खाल्लं नाही काय? हात टाकते. व्हेज नॉन व्हेज, नॉन व्हेज व्हेज. तू अर्धा खा, आम्ही अर्धा दोन. तिथेच या गाडी आडवी गाडी लावलेली आणि मला फाईन पडला 550चा. माझ्या गाडीवर सगळ्यात पहिला फाईन पडलेला आहे तो, जेव्हा मी बर्गर किंगला आलेलो. मेमरीज. वारकरी निघालेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. लोणावळा इथून 1 तास 22 मिनिटं आहे. आपण 4:49 पोहोचणार आहे तिथे. एवढा वेळ झाला, कळालंच नाही कसा वेळ निघून गेला. BMW मिनी कूपरचं शोरूम. मल्टिपल झरे. पावसात 1 नंबर झाली आहे. कलर तर छान दिसतो. आता झोप काढून झाली परत चालू. लोणावळ्याचं ट्रॅफिक. दाखवतो मगनलालची. भाई साहब लेजिट दुःख, एकदम लेजिट आहे बघा. 70 जागा. ह्या स्पॉटला थांबायचं. हा नाही, काम कर, बोल ना, तूच बोल तर. ये थांब ना. ती म्हातारी दिसत नाही म्हटलं. हां जा भाई. ह्या स्पॉटला थांबलोय कारण की इथे एक मॅगी भेटते जी एकदम फेमस आहे आणि माझ्या भावाला पण जाम आवडते. दरवेळी बोलत असतो तो. तर आता आलो आहे आम्ही इथे. पहिला व्ह्यू बघू आणि नंतर मॅगी खायला जाऊ. फुल असं वाटतं माझ्या कॅमेराच्या लेन्सवरती फॉग आला आहे, पण रिअलमध्ये फॉग कॅमेराच्या लेन्सवर नाही आहे बघा. फुल फॉग आहे. सगळं काय एकदम. आम्हाला जिथे मॅगी खायची होती ना त्या आजीच नाही आहे, त्या गावाला गेल्या आहेत. तर आम्हाला हा एक स्टॉल भेटला आहे. आता लिटरली हे सगळं दुःख झालं, एकदम दुःख. काहीच दिसत नाही. बाईकवर आलो ना, हा कॉर्नर कसा असतो ना, आज कसा झाला आहे कॉर्नर. कॉर्न प्लस मॅगी थोडीशी सांडली. धूर कसला निघतोय. एक नंबर मॅगी होती, एक नंबर कॉर्न्स वगैरे होतं. थोडंसं पानसाट लागत होतं कॉर्न्स, बट मॅगी सोबत चांगले लागत होते. मॅगी सोबत चांगले लागत होते.
फोर व्हीलर सोड त्या टू व्हीलर सुद्धा आहे बघ या हे बघ इथे. ही बेकार यार, मी तर पहिल्यांदा बघतो इथे. आणि 1 2 नाही 3 4 गाड्या आहेत बघ. ती सिल्वर वाली गाडी बघा ना. हा ना, ती गाडी तर बघ काय झालंय तिथं एवढं. ते बघ ना, हा तेच ना, ते तिथं बाईक्स पण टाकलेल्या आहेत. चालेल. चल 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 राहतो. नाही फसली आहे त्यांची गाडी त्याच्यामुळे. भाई स्विमिंग पूल झालाय. आणि आम्ही पाम बीचला पोहोचलोय. पाम बीच डन. आता काय 10-15 मिनिटातच घरी पोहोचू. बाय बाय गंधर्व. बाय बाय. भेटूयात आता लवकरच. लवकरच. पोहोचलोय आम्ही कोपरखेरणेला. पाऊस पाऊस पाऊस. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.